यांची लोकप्रियता ही प्रत्येक वयाची होती। सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री दाखल झालेले होते, त्यावेळेला त्यांचं सांत्वन करण्यासाठी दाखल झाल्यानंतरची ही एक्सक्लुझिव्ह छायाचित्र लोकशाही मराठीला उपस्थित झालेली आहे। सुनेत्रा पवार यांच्यासाठी हा दुःखाचा डोंगर आहे खरं तर, जो त्यांच्या आज पूर्ण कुटुंबावरती कोसळलेला आहे। राज्यपाल, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत सुनेत्रा पवार या छायाचित्रात। अगदी राज्यपाल आचार्य देवव्रत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार सुप्रिया सुळे देखील त्या ठिकाणी उपस्थित आणि सुनेत्रा पवारही अर्थात अजित पवार यांच्या पत्नी। आज मात्र सुनेत्रा पवार यांची काय अवस्था झालेली असेल हे चित्र बरंच काही सांगणार आहे। किंबहुना आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर ही दृश्य मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातली ही दृश्य, या ठिकाणी अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात येते, श्रद्धांजली वाहिली जाते। एका बाजूला राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते हे निशब्द झालेले आहेत, मौन पाळण्यात आलेलं होतं आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये आदरांजली, श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मुंबईमधलं राष्ट्रवादीचं हे कार्यालय, तर दुसरीकडे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्या समवेत दाखल झालेल्या होत्या। त्यांच्या सांत्वनासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल स्वतः बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांनी मिळून सुनेत्राताई यांचं सांत्वन केलेलं आहे। तत्पूर्वी एक आणखी आठवण करून